शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तुरीच्या पिकाला जमिनीतल्या बुरशीपासून आणि किडीपासून दीर्घकाळासाठी म्हणजे पीक काढणीपर्यंत संरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी ट्रायकोडर्मा या जीवाणूजन्य बुरशीची आणि मेटारायझम एनिसोप्ली या जीवाणूजन्य कीटकनाशकाची पेरणीच्या 1 ते 2 दिवस आधी बीज प्रक्रिया करावी। बीज प्रक्रिया करताना आधी बुरशीनाशकाची, नंतर कीटकनाशकाची आणि शेवटी रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी। ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करताना 10 ग्राम ट्रायकोडर्मा, 10 ग्राम गूळ आणि 10 मिली पाणी याप्रमाणे 1 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करावी। याचप्रमाणे मेटारायझम एनिसोप्ली या जीवाणूजन्य कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून ते बियाणं सावलीत सुकवावं आणि त्यानंतरच पेरणी करावी। बीज प्रक्रिया करण्यासाठी या जीवाणूसारखं प्रभावी आणि कमी पैशात येणारं बाजारात दुसरं कुठलंच औषध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी याला आधी प्राधान्य द्यावं। शेतकरी मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।